शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपलं शेड्यूल दुकानातून घरी आलेलं आहे. तर काय काय आपण ह्या शेड्यूलमध्ये वापरणार आहे. प्लॉट आपला गुंजावस्थेत आहे आता. तर त्यासाठी काय नियोजन करणार आहे ते आपण थोडक्यात चर्चा करू. आज 23 फेब्रुवारी. तर आपला 3 दिवसापूर्वी आपण कळीसाठी रामा ॲग्रोटेकचं समृद्धी कळी स्पेशल हे एकरी 5 लिटर सोडलेलं आहे. आणि स्प्रेमधून एक स्प्रे आपला कळीसाठी झालेला आहे. त्यामध्ये रामा सायझर, रामा मॅजिक आणि रामा गोल्ड या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण 3 दिवसापूर्वी एक स्प्रे कळीचा घेतलेला आहे. तर रिझल्ट खूप छान आहे. ह्याचा जैविकमधलं हे प्रोडक्ट आहे. तर आता गुंजा अवस्थेत प्लॉट आहे आपला. हे प्रोडक्ट आहे प्रोटेक्ट 19 म्हणून. तर यात आपल्याला ॲडव्हान्समध्ये फॉस्फरस आणि पोटॅश याची उपलब्धता होती. तर हे आपल्याला कळीसाठी याचा फायदा होणार आहे. अधिक रोगप्रतिकारशक्ती झाडाची चांगली राहणार आहे. तेलकटसारख्या रोगाला सुद्धा प्रतिकार करण्याची यात चांगली त्यासाठी ही चांगलं काम करते. तर हे आहे बुरशीनाशक कॅब्रिओ टॉप. तर हे ऑर्गॅनिकमधलं प्रोडक्ट आहे ॲग्रिओ फंगी म्हणून. तर हे अँटीबायोटिक अँटीफंगल दोन्हीलाही काम करतं आहे. तर ह्याचं सुद्धा आपण 1 वर्षापासून ह्याचा वापर करतो आहे चांगला. 15 दिवसातून एक स्प्रे आपण ह्या 250 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घेत असतो. हे ICLचं 20% बोरॉन. कारण बोरॉनची कॅल्शियम बोरॉनची बी गरज प्रत्येक स्टेजमध्ये राहतेच. तर त्यासाठी आपण आणि आज 23 तारीख. आज आपला कॅल्शियम चिलेटेड आणि बोरॉन याचं ड्रीप ॲप्लिकेशन आपण केलेलं आहे. आज 23व्या दिवशी आज आपलं ते ड्रीप ॲप्लिकेशन झालेलं आहे. हे आहे कॅपटॉप. हे कॉन्टॅक्टमधलं फंगीसाईड आहे. ह्याचा वापर ही 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी आपण करणार आहे. तर आपलं हे 2 एकर प्लॉटचं शेड्यूल आहे आता. हे बी कॉन्टॅक्टमधलं फंगीसाईड आहे अँट्राकॉल. हे रामा ॲग्रोटेकचं मायक्रोन्यूट्रन आहे. हे 2 मिलीचं ह्याचं प्रमाण आहे 1 लिटर. तर ह्याचा सुद्धा आपला शेड्यूलमध्ये समावेश आहे. हे आहे रामाचं रूट मॅजिक. 250 ग्रॅम प्रति एकरसाठी याचा वापर केला जातो. तर चांगल्या प्रकारची मुळी ह्यानं ॲक्टिव्ह होती चांगली. तर ह्यावेळेस आपण कळी स्पेशल कळीसाठी हे अनारदाना प्रोडक्ट ह्यावेळेस मागवलं आहे. हे फसल किंगचं आहे प्रोडक्ट. याचा वापर प्रति लिटर 2.5 मिली हे प्रमाण आहे ह्याचं. तर ह्याचे आपण 2 स्प्रे कळीसाठी घेणार आहे. हे अनारदाना फसल किंगचं 2 एकरासाठी आपण मागवलेलं आहे. हे टाटा मेडा 100 मिली 200 लिटर पाण्यासाठी. हे डेलिकेट 2 एकरासाठी 100 मिलीच्या 2 बॉटल आहेत. जर प्रादुर्भाव थोडा वाटला जास्त तर डेलिकेटचा वापर करण्यासाठी आपलं तयारीत आम्ही आहे. हे चिलेटेडमधलं कॅल्शियम आहे. याचा स्प्रे आपण कॅल्शियम बोरॉनचाही एक स्प्रे घेणार आहे आता. हे रामा ॲग्रोटेकचं निमकरंज. याचा वापर आपण 200 लिटरला 250 मिली करत असतो. आणि शक्यतो आपण प्रत्येक बुरशीनाशक कीटकनाशक याच्याबरोबर ह्याचा वापर करतो. आणि दर 15 ते 20 दिवसातून एकदा भीमसेन कापूर आणि
रामायग्रोटेकचं निमकरण तेल याचा एक स्प्रे आपण घेत असतो. ह्याचाही तेलकट डांबऱ्या कुजवा याच्यावर चांगला रिझल्ट लागतो. याचा हे सिस्टमिक फंगीसाईड आहे नेटिव्ह. याचा 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी वापर आपण करणार आहे. हे आहे डेली ग्रो. याचाही 100 मिली 200 लिटर पाण्यासाठी आपण वापर करणार आहे. तर आपलं कॉम्बिनेशन हे पुढं आपण शॉर्टमध्ये देणारच आहे. हे आहे 13-40-13 महाफीड कंपनीचं आहे. त्याचा सुद्धा कळीच्या अवस्थेमध्ये आपण वापर करणार आहे. कारण NPK ची गरज फुलधारणा अवस्थेत सुद्धा असते. त्यामुळं काही का थोड्या प्रमाणात होईना पण नायट्रोजन गेलं पाहिजे झाडांना. हे आहे 052-34 याचाही वापर आपल्या कॉम्बिनेशनमध्ये होणार आहे. हे आहे चिलमॅक्स कॉम्बी. हे 2 एकरासाठी 250 ग्रॅम शेड्यूलमध्ये आपले आहे. हे आहे पोटॅशियम मॉलिब्डेन. याचाही वापर आपण आपल्या शेड्यूलमध्ये होणार आहे. तर हे सगळे प्रोडक्ट आपले पूर्ण शेड्यूल आज हे होणार आहे. त्यातले काय वापरलेले आपण एक स्प्रे कळीचा झालेला आहे आपला रामायग्रोटेकचा, आणि ड्रिप ॲप्लिकेशन हे डाळिंब पेशेसचं आपण केलेलं आहे. तर ह्याचं कॉम्बिनेशनचं आपलं शॉर्टमध्ये आपण जसे जसे स्प्रे होतील तसे आपण टाकणार आहेच. एकदम औषध निवडून व्यवस्थित आणि टायमिंगला आपला स्प्रे जर झाला तर रिझल्टही एक नंबर लागतोय. तर आपल्या डाळिंबीची बी काही परिस्थिती आता आहे ते पण आपण पाहूया. हे आपला पहिल्या बहाराचा प्लॉट आहे हा 450 झाडांचा. तर आता हा 23वा दिवस आहे. आज भरपूर प्रमाणात गुंज दिसायला चालू झालेली आहे. कळी बाहेर बी निघायला चालू झालेली आहे. प्रत्येक चौकीत कळी तोंड दाखवते. 1 टाइम सेटिंग व्हायसारखं आणि चांगला स्ट्रोक निघण्यासाठी आपलं नियोजन आता इथून पुढं राहणार आहे. तर आत्तापर्यंत झाडाची ग्रोथ कॅनॉपी ही एक नंबर आहे. मावा थ्रिप्स त्याचा अटॅक बिलकुल नाही अजिबात. त्यामुळं कळीसुद्धा स्ट्रॉंग निघणार आहे बिगर थ्रिप्स माव्याची. आणि हा आपला 5व्या बहाराचा प्लॉट आहे दुसरा. हा 5व्या बहाराचा प्लॉट आहे आपला. झाडं एक नंबर दणकट हत्तीसारखी झाडं आहेत. 15 ते 20 टनाचा लोड घ्यायसारखी झाडं आहेत. तर ह्याचे सुद्धा कळी चांगल्या प्रकारे निघायला चालू झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे मादी कळीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. झाडाचा आकार ग्रोथ एक नंबर. आणि छाटणी करताना आपण सुटसुटीतपणा ठेवलेला आहे. आतून झाड मोकळं केलेलं असल्यामुळं कव्हरेज चांगलं भेटते आपल्याला स्प्रेसाठी ह्यासाठी. तर आणि पाण्याचं नियोजन काटेकोरपणे आहे. जसं जसं ऊन वाढेल तसं आपण दिवस कमी कमी करत आलेलो आहे. त्यामुळं जेवढं झाडाला लागतं तेवढंच पाणी आपण दिल्यामुळं नवतीचा प्रकारच ठेवला नाही ह्यावेळी. नवती अजिबात नाही. मग असली तर 1-2% नवती आहे. त्यामुळं कळी लवकर चालू झाली निघायला. पाण्याचं नियोजन आपण सुरुवातीला 5व्या दिवशी 1 तास देत होतो. काळी जमीन आहे आपली असताना. तर जसं जसं ऊन वाढलं तसं 4थ्या दिवशी आता 2 दिवस आड म्हणजे 3ऱ्या दिवशी आपण पाणी 1 तास देत आहे. असं पाण्याचं नियोजन हळूहळू जसं टेम्परेचर वाढलं तसं पाणी आता वाढवत जाणार आहे. तर 23 दिवस आज पूर्ण झालेले आहेत प्लॉटला पहिले पाणी देऊन. तर शेंडा एकदम स्टॉप आहे. त्यामुळं कळी निघण्यासाठी झाडाला ताकद चांगली भेटलेली आहे. त्यामुळं 23व्या दिवशी भरपूर प्रमाणात प्रत्येक चौकीतून कळीची गुंज दिसत आहे आता. त्यामुळं 2 महिन्याच्या आत टायमिंगमध्ये आपलं सेटिंग होऊन जाईल.
अशी आत्ता तर परिस्थिती आहे. वातावरणातला बदल, पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे. तरी आपले प्रिव्हेंटिव्ह चालू आहेत. अजून तर पानावर, फळावर, कळीवर कुठलाही डाग येऊन दिलेला नाही आपण. जिप्सचा नाही, रोगाचाही नाही. तर आत्तापर्यंत तर 23 दिवस एक नंबर नियोजनातून चाललेलं आहे आपलं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.